हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. टाळ भाग 2. कोण बोलतंय? संग्रामने विचारलं. असं नको बोलू स्वीटहार्ट, खूप त्रास होतोय तुझ्या अशा कठोर बोलण्याचा. प्लीज मला इथून घेऊन चल. ती रडतच म्हणाली. तू आम्हाला जे कोणी समजतेस तर आम्ही नाही आहोत. तू चुकीचा नंबर लावलास. एकदा नंबर चेक कर आणि मग तुझं रडगाणं सुरू कर. म्हणत संग्रामने फोन कट केला. पुन्हा मोबाईल रिंग झाला. पुन्हा तोच अनोळखी नंबर होता. त्याने फोन उचलला आणि सरळ कानाला लावला. का असं वागतोयस? एक कापरा आवाज जो थेट त्याच्या हृदयात भिडला. तू येशील आणि मला घेऊन जाशील या एका आशेवर मी आहे, पण तू मात्र पार विसरून जातोयस. प्रेम विसरण्यासाठी नसतं ना. तुझ्यासाठी मी लग्न मोडले. वहिनी खूप त्रास देऊ लागलीये. तू येशील आणि मला या सगळ्यातून लवकर सोडवशील अशी वेडी आस लावून मी तुझ्या एका फोनची वाट बघतेय. प्लीज ये ना परत. नाहीतर मला सांग मी कुठे येऊ ते. तुझ्यासाठी मी तू सांगशील तिथे येईल, पण अनोळखी नको ना बनू प्लीज. ती हुंदके देत म्हणाली. तुला शुद्ध मराठीत आम्ही सांगितलं ना, तू रॉंग नंबर लावलायस. चुकीच्या माणसाला तू रडून दाखवतेस. थोडे अश्रू करेक्ट माणसासाठी बाकी ठेव. सगळे आजच संपवते काय? संग्राम म्हणाला. आवाज तर चुकीच्या माणसाचा नाही ना. ती उत्तरली. आवाजात अजूनही वेदना होत्या. आम्हाला ना एकच गोष्ट 10 वेळा बोलायला आवडत नाही. स्पष्टीकरण द्यायला तर अजिबात नाही आवडत. तरीही आमचं तुला 2 वेळा स्पष्टीकरण देऊन झालंय आणि ही आमची 3री वेळ. नीट ऐकायचं. तू खरंच चुकीचा नंबर लावलास. आम्ही तो नाही जो तू आम्हाला समजतेस. संग्राम स्वतःचं डोकं शांत करतच म्हणाला. पुन्हा खोटं. तिने सूर लावतच म्हटलं. तिच्याने आता रडू आवरलं जाणार नव्हतं. अलका कुबलची मुलगी वगैरे आहे का तू? फोन केल्यापासून काय नुसतं रडते ग? संग्राम पुढे पण काही बोलायला जाणार तोच. बहुतेक वहिनी उठलीये. मी नंतर करते तुला फोन, पण प्लीज फोन स्विच ऑफ नको ठेवूस. आय लव्ह यू सो मच. म्हणत तिने समोरून फोन कट केला. अंजलीला हिच्याकडून काहीतरी शिकण्याची खरंच गरज आहे. संग्राम स्वतःशीच पुटपुटला. खूप वेळ तो मोबाईलमधील नंबरकडे बघत होता, पण नंतर मात्र त्याला काहीतरी आठवलं तसं तो रूममधून बाहेर पडला. मध्यरात्री 3 वाजले होते. आलिशान हॉटेल होतं ते जिथे संग्राम राहत होता. हॉटेलचे इंटिरियर बघत तो एक पाऊल खाली उतरत होता, पण त्या जागेवर फक्त शांततेने कब्जा केला होता. हॉटेलचा संपूर्ण स्टाफ त्याला डुलक्या काढतानाच दिसत होता. प्रत्येक गोष्टीवरून बारकाईने त्याची नजर फिरत होती. हॉटेलमध्ये जागोजागी असणारे CCTV कॅमेरा सुद्धा त्याच्या नजरेखालून जात होते. एक जाम देत तो हॉटेल बाहेर पडला. हलकासा पाऊस त्या ठिकाणी बरसत होता. सोबत थंडगार वारा फ्रीमध्येच होता. अंजू, I miss you and I'm coming to meet you. खोल श्वास घेतच तो म्हणाला. स्वतःच्या कानांना ऐकू येईल इतपत तरी त्याचा आवाज होता. आणि तोच. वीज कडाडली. इतका वेळ फक्त हलकासा कोसळणाऱ्या पावसाने अचानकपणे जोर धरला. संग्राम पुन्हा 2 पावलं मागे जात हॉटेलच्या छताचा आधार घेऊन उभा राहिला. जणू निसर्ग सुद्धा त्याला अंजूपासून लांब राहण्याची चेतावणी देत होता. पण निसर्गाची भाषा त्याला कशी कळेल? पावसाची ओसरण्याची वाट तो पाहू लागला. अंजू काय करतेय हे बघण्यासाठी त्याने मोबाईल हातात घेतला, पण त्याला फक्त अंधार दिसत होता. त्या व्यतिरिक्त काहीच नाही. कारण अंजलीने तिची बॅग कपाटात ठेवली होती, त्यामुळे कपाटातील अंधार कॅमेऱ्यात दिसत होता. कानात इयरबड्स त्याने खुपसले. काही आवाज ऐकू येतोय का हे तो पाहू लागला आणि हॉटेल बाहेरील नजारा बघण्यात हरवून गेला. आणि
अचानकपणे त्याला मगाशी फोनवर बोलणारी ती मुलगी आठवली. तिच्या मनाची अवस्था तो खूप छान पद्धतीने समजू शकत होता. त्याने आकाशाकडे पाहिले आणि डोळे मिटले. तिचं आयुष्य पूर्णपणे प्रेमाने भरून टाक. ती ज्याच्या शोधात आहे तो लवकरच तिला मिळवू दे. आणि रडत रडत तिने आम्हाला कॉल करणं एकदाच बंद होऊ दे. बस. स्वतःसाठी नाही, पण त्याने त्या अनोळख्या मुलीसाठी एक छोटीशी विश मागितली. वीज कडाडली. तसं त्याच्या ओठांवर स्मित आलं. जणू निसर्गाने कौल दिला होता त्याला. मनोमन देवाचे आभार मानत त्याने डोळे उघडले. त्याची वाट अडवू पाहणारा पाऊस आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्याने बुक केलेल्या हॉटेलपासून अंजलीचं लोकेशन त्याला अवघ्या 20 मिनिटांवर दाखवत होतं. पण तो एक गोष्ट विसरत होता की त्याने ज्या शहरात पाऊल ठेवलं होतं तिथली प्रत्येक वाट त्याच्यासाठी नवीन होती. अंजलीपर्यंत पोहोचवणारी प्रत्येक वाट त्याला आपलीच वाटायची. थोडं पुढे चालत आल्यावर त्याला तीच गाडी दिसली ज्या गाडीतून तो सकाळी आला होता. टक टक. गाडीच्या कारच्या काचेवर त्याने बोटाचे कोपर मारले. खिडकीची काच खाली झाली. सलाम साहेब. हवालदाराला सलामी देतात तशी त्याने संग्रामला सलामी ठोकली. गडबडीतच तो गाडी बाहेर आला. आमच्यावर पाळत ठेवतोयस? संग्रामने विचारलं. मला तुमच्या हाताखाली कामाला ठेवून घ्या प्लीज. मी तुमचं सगळं काम करेल. तुमच्याकडे बघून तुमच्या हाताखाली मला मारामारी वगैरे करावी नाही लागणार. मी ड्रायव्हर बनवू शकतो. जेवण सुद्धा बनवू शकतो मी. तुम्हाला संपूर्ण तमिळनाडू मी फिरवू शकतो. मी जे बोलला ते मी करेन. विजय म्हणाला. आम्हाला तुझी ऍक्टिंग आवडली, पण मला एक सांग, अर्णव रेड्डीने तुला ही गाडी फ्रीमध्ये दिली आहे का? संग्रामने विचारलं. वहिनींच्या नादात परत घ्यायला विसरले ना. तेवढंच गाडीने फिरायला मिळतंय मला. तशी माझी सायकल आहे म्हणा. महिन्याभरापूर्वी पंक्चर काढायला दिलेली. उद्या जाऊन घेऊन येईल. विजय म्हणाला. संग्राम संशयी नजरेने बघू लागला. आजच पगार झाला ना माझा. पैसे नव्हते माझ्याकडे. छोटंसं तोंड करत तो म्हणाला. आम्हाला आम्ही सांगतो तिथे सोड. संग्राम म्हणाला तसं विजयने हो म्हणून मान डोलवली. संग्राम सांगेल तसं गाडी तो ड्राईव्ह करत होता. अंजलीचं घर जसं जसं जवळ येऊ लागलं तसं तसं विजय गाडी ड्राईव्ह करताना घाबरू लागला. अर्ध्या रस्त्यातच त्याने गाडी थांबवली. उजवी भुवई वर उडवत संग्रामने त्याच्याकडे रागात पाहिले. राग भऱ्या नजरेनेच त्याने गाडी का थांबवली ते विचारलं. इथून पुढे अन्नाची माणसं आहेत. गाडी पुढे नाही जाणार आणि गेली तर परत नाही येणार. विजय घाबरतच म्हणाला. तुझा अण्णा कुठे राहतो? संग्रामने विचारलं. इथून थोडं पुढेच. विजय उत्तरला. आणि तुझी वहिनी? संग्रामने विचारलं. इथून थोडं लांब. विजय पुन्हा उत्तरला. नक्की कुठे? संग्रामने विचारलं. आधी अण्णाचं घर लागतं आणि त्याच्या पुढे वहिनीचं. तुम्हाला नक्की कोणाकडे जायचंय? विजयने प्रश्न केला. तुझ्या वहिनीकडे. संग्रामने उत्तर दिलं. विजयने आवंढास गेला. क क क कशाला? घाबरतच त्याने घशातून शब्द बाहेर फेकला. एवढ्या रात्रीच आम्ही तिच्या घरी का जाणार? संग्राम कोड्यातच म्हणाला. मी घरी चाललो. विजय रडव्या सुरातच म्हणाला. आता तुला आमच्याकडे नोकरी करायची होती ना? संग्रामने विचारलं. गाडी पुढे गेली तर नोकरी करण्यासाठी जिवंत थोडी ना राहणार मी. तुमच्याकडे जॉब करण्यापेक्षा अण्णाकडे हातात चाकू पकडण्यावाला जॉब मस्त होता. थोडी पगारात कमी, पण जीवाची हमी तर होती. मला काही झालं तर माझी चंद्रमुखी कशी जगेल? इल्ला, माझं तुमच्यासोबत काम करण्याचा विचारच चुकीचा होता. दोन्ही गालावर हात मारून घेतच विजय म्हणाला. संग्रामने खिशातून बंदूक काढत सरळ त्याच्या खानपटीवर ठेवली. आम्हाला तिथपर्यंत तूच सोडणार, ते पण सेफली. तू आम्हाला कसं पोहोचवणार आहेस ते तुझं तू बघायचं. आम्ही तर तुला आजपासूनच आमच्यासोबत कामावर ठेवून घेतले. जोपर्यंत आम्ही तुला फायर करत नाही तोपर्यंत तुझी आमच्यापासून सुटका नाही.
म्हणत स्लायडर त्याने मागे खेचलं. अम्मा म्हणत विजय लहान मुलांसारखं रडू लागला. गाडी चालू करतोयस की मी गन चालू करू? संग्रामने धमकी दिली तसं विजयने गाडी चालू केली. पहिल्या गिअरवर त्याची गाडी चालत होती. संग्रामने गाडीचा गिअर बदलून 3 वर टाकला. विजयचे थरथरणारे हात स्टेअरिंगवर फिरत होते. गाडी अर्णव रेड्डीच्या बंगल्यापासून 5 मिनिटाच्या दुरीवर येताच विजयने करकचून गाडीला ब्रेक मारला. पुढे अण्णाचा बंगला आहे. त्याच्या बंगल्यासमोरून ही गाडी नाही जाऊ शकत. मी जरी नेण्याचा प्रयत्न केला तरी ती युटर्न घेऊन पुन्हा बंगल्यात शिरेल. विजय म्हणाला. दुसरा मार्ग? संग्रामने विचारलं. दुसरा एक मार्ग आहे, पण तो खूप डेंजर आहे. आणि तो म्हणजे हे बाजूला जंगल दिसतंय ते. या जंगलातून एक पायवाट गेलीये. पण इथे कोब्रा, विंचू असे खूप सारे विषारी जीव आहेत. दररोज या जंगली पायवाटेवर कोणी ना कोणी मरायचं. त्यांच्या आत्मा म्हणून ही पायवाट बंद केलीये. पण ही पायवाट वहिनीच्या घरापर्यंत सोडेल तुम्हाला. हा आत्ता मध्यरात्रीच्या वेळेला पायवाट थोडी भयानक आहे, पण अण्णाच्या घरासमोरून पुढे जाण्या इतपत नाही. म्हणजे आहे पण, विजय म्हणाला. संग्रामने काहीही विचार न करता गाडीबाहेर पाऊल टाकलं. साहेब थांबा म्हणत विजय सुद्धा त्याच्या मागोमाग गाडीतून बाहेर उतरला. संग्राम त्या वाटेवर लावलेल्या तारांचं रिंगण बघत होता आणि विजय त्याला त्या वाटेवरून जाऊ नको म्हणून समजवत होता. पण खिशातून चॉपर काढत ते जाळीदार रिंग तोडत संग्राम जात होता. तो स्वतः त्यात शिरेल इतका जाळीचा भाग त्याने चॉपरने चॉप केला. विजय मात्र बाहेरच थांबला. त्या जंगली भागात पाऊल वाटेत पाय ठेवण्याची हिंमत त्याच्यात नव्हतं. संग्रामने त्या जंगलात पाऊल ठेवलं. कोणीही ती पायवाट वापरत नव्हतं, त्यामुळे भरपूर साऱ्या झाडांच्या पानांनी तिथे गर्दी केली होती. जी हातातील चॉपरने तो कापून काढत होता. मोबाईलमध्ये GPS चालू होतं. जंगल असलं तरी नेटवर्क स्ट्रॉंग होतं त्याच्या मोबाईलमध्ये. रातकिडे किरकिर करत होते आणि मधून सापाच्या फुसफुसण्याचा आवाज त्याच्या कानी पडत होता. पण त्याचं लक्ष फक्त मोबाईलमधील अंतर बघत होतं, जे कमी कमी होत होतं. आज नशीब त्याच्या बाजूने होतं, म्हणून तो जंगली पाऊल वाटेवरून सहजरित्या बाहेर पडला. तसंही भीती नावाचा प्रकार हा त्याच्यात नव्हताच. भीतीने त्याचं काळीज फक्त तेव्हाच धडधडून उठायचं जेव्हा अंजली अर्णवसोबत त्याला दिसायची. एक आलिशान बंगल्याजवळ येऊन त्याचं GPS थांबलं होतं. बंगल्याच्या बाहेर पहारेकरी होते, पण ते पहारेकरी अगदी गाढ झोपेत होते. 1-2 त्यातल्या त्यात जागे होते, पण मधूनच ते सुद्धा 1-2 डुलकी घेत होते. त्यांच्याच समोरून त्याने त्या बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यातील डिम लाईट बंगल्यात अंधार नाही याची जाणीव करून देत होते. सोबत त्या दिव्यांनी बंगला अगदी चमकून निघत होता. भूतकाळात. तुला एक गंमत सांगू? माझ्या आप्पांनी माझ्यासाठी अगदी प्रिन्सेस सारखी रूम डेकोरेट केलेली. मला ती रूम खूप आवडलेली, पण मी त्या रूम मध्ये कधी राहिलीच नाही, कारण ती रूम आमच्या बंगलोच्या 2nd फ्लोअरवर होती. तुला माहितीये ना आम्ही किती आळशी आहे. स्टेअरकेस चढायचा खूप कंटाळा येतो मला. म्हणून आप्पांसमोर 2 अटी ठेवल्या. एक तर लिफ्टची अरेंजमेंट करा, नाहीतर माझ्यासाठी अगदी जशीच्या तशीच रूम ग्राउंड फ्लोअरवर अरेंज करा. अँड यू नो व्हॉट, माझ्या आप्पांनी माझ्यासाठी तसं केलं सुद्धा. म्हणून आता तुला पण तेच सांगतेय मी. 45 फ्लोअरच्या टॉवरचा टॉप फ्लोअरचा फ्लॅट विकत घेतोयस, पण अचानक लिफ्ट बंद पडली तर? ते काही नाही, तू ग्राउंड फ्लोअरवर फ्लॅट विकत घे. अंजलीचे ते शब्द त्याच्या कानाभोवती घुमत होते. भूतकाळातील आठवण आणि अंजलीच्या तोंडून निघालेले प्रत्येक शब्द जसेच्या तसे त्याच्या लक्षात होते. तिच्या प्रत्येक शब्दाला त्याने हृदयाच्या एका वेगळ्याच कप्प्यात कैद केले होते, जे विसरणं कठीण होतं. कदाचित खरं प्रेम म्हणतात ते ह्यालाच. एका रूमच्या दरवाजातून हलकासा प्रकाश बाहेर पडत होता. रूममध्ये जर ती एकटी असेल तर तिला अंधाराच्या भीतीने झोप नाही लागायची, म्हणून ती डिम लाईट लावूनच झोपायची. त्यामुळे अंजलीची खोली कोणती हा अंदाज लावायला संग्रामला जरासुद्धा वेळ नाही लागले. त्याने अलगदपणे दरवाजाचा लॅच फिरवला. त्या रूममध्ये त्याची अंजलीच होती. आत येताच त्याने दरवाजा बंद केला. दरवाजाचा आवाज अंजलीच्या कानी पडला, पण झोपेत असलेल्या अंजलीने स्वतःची पोज बदलली. संग्राम तिच्या बाजूलाच आडवा झाला.
झोपेत खूप क्यूट दिसत होती ती. तिच्या चेहऱ्यावर वळवळणारे केस त्याने बाजूला केले आणि तिच्या गालावर ओठ टेकवले. तसं डोळ्यांवरची झोप उडवत तिने डोळे उघडण्याचे कष्ट घेतले. समोर संग्रामचा चेहरा तिला दिसला, ज्याला बघून सुरुवातीला तर तिच्या चेहऱ्यावर स्मित आलं आणि तिने पुन्हा डोळे बंद केले. पण नंतर मात्र भीतीने ती बेडवर उठून बसली. तू इथे काय करतोयस? तिने घाबरतच त्याला विचारलं. तू आम्हाला न सांगता इथे निघून आली, मग आम्ही तुला सुद्धा न सांगता इथे आलो. संग्राम उत्तरला. त्याने तिचा हात पकडत तिला जवळ ओढलं. तसं ती त्याच्या छातीवर आली. चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्यासमोर आला. तिचे लोंबकळणारे केस जणू त्याच्या गालावर गुदगुल्या करत होते. खूप वेळ ती त्याच्या नजरेत बघत होती, पण नंतर स्वतःला सावरत तिने स्वतःला त्याच्यापासून लांब केलं. तू का आलायस इथे? नजरेत थोडासा राग आणतच अंजलीने विचारलं. संग्राम फक्त तिचा राग बघण्याचं काम करत होता. नंबर 2. स्वतःशीच पुटपुटला तो. तिच्या या रागाला त्याने अजून एक नंबर दिला. गालातल्या गालात हसत तो तिच्याकडे बघत होता, पण डोक्यात विचार मात्र खूप वेगळे सुरू होते. इतक्या दिवसांनी आम्ही तुला भेटलो, आम्हाला वाटलं तू आम्हाला मिठी मारून भेटशील, पण तू अजूनही राग घेऊन बसलीस. पण काहीही बोल, तू आम्हाला जशी रूम सांगितलेलीस अगदी तशीच तुझ्या आप्पांनी तुझ्यासाठी सजवली. संपूर्ण रूमवर नजर टाकतच संग्राम म्हणाला. अंजली हाताची घडी घालून फक्त आणि फक्त त्याच्याकडे बघत होती आणि अचानकपणे तिची नजर भीतीने भरली. थरथरत्या हाताने ती संग्रामला काहीतरी दाखवू लागली. तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडणार, पण त्याआधीच तिने ओठांवर दोन्ही हात ठेवत ते घट्टपणे दाबले आणि संग्रामपासून अजून 2 पावलं लांब झाली. अंजलीची नजर जिथे स्थिरावली होती तिथे संग्रामने पाहिले. किंचितशी भीती त्याच्या सुद्धा नजरेत आली. काय असेल त्या खोलीत कळेलच पुढील भागात. होप सो हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.